नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी योजनेविषयी म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या सन्मान निधी हप्त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच अधिकृत घोषणा केली आहे आणि शासनाने या संदर्भात जी.आर. देखील जारी केलेला आहे. तर चला ही संपूर्ण माहिती प्रूफ सहित पाहूया. सर्वप्रथम पाहूया की ही माहिती नक्की कुठून आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिलेली आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:50 पोस्ट केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. होय, म्हणजेच या पोस्टनुसार 4 नोव्हेंबर 2025 पासून लाभार्थी महिलांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांना बँक खात्यातून 1,500 रुपयाचा सन्मान निधी लवकरच मिळणार आहे. ही पोस्ट पूर्णपणे अधिकृत असून ती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. आता बघूया निधी कधीपासून जमा होणार आहे आणि किती कालावधीत प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अदिती तटकरे यांच्या घोषणेनुसार निधी वितरणाची प्रक्रिया 4 नोव्हेंबर पासून सुरू होणार असून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजे 6 ते 8 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा होईल. यामध्ये प्रत्येक पात्र महिलेला 1,500 इतका हप्ता मिळणार आहे. राज्य सरकारने या वितरणासाठी आवश्यक निधीची तरतूद आधीच केलेली आहे आणि बँकामार्फत थेट डीबीटी पद्धतीने पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे यावेळेस केवायसी पूर्ण नसलेल्या महिलांनाही ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे. कारण शासनाने स्पष्ट केले आहे की पहिले 2 हप्ते हे बिना केवायसी देखील वितरित केले जाणार आहेत. परंतु पुढील हप्ते मिळविण्यासाठी केवायसी अनिवार्य असेल. तर ज्या महिलांनी अद्याप केवायसी केलेली नाही त्यांनी लगेच ती पूर्ण करून घ्यावी. महिला व बालविकास विभागाने यासाठी एक निश्चित अंतिम तारीख जाहीर केलेली आहे. त्या तारखेपर्यंत केवायसी न केल्यास पुढील महिन्याचे हप्ते त्यांच्या खात्यावर जमा होणार नाहीत. केवायसी करण्यासाठी तुम्ही जवळच्या माझी लाडकी बहीण केंद्रात, सेवा केंद्रात किंवा CSC कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. शासनाचं उद्दिष्ट आहे की कोणतीही पात्र बहीण निधीपासून वंचित राहू नये. म्हणूनच ही प्रक्रिया पारदर्शकपणे व वेळेत पार पाडली जात आहे. ज्या महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे आणि अर्ज मंजूर झाले आहेत त्यांचे तपशील आधीच शासनाच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे निधी थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होईल. जर कोणत्याही कारणाने तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला नाही तर तुम्ही माझी लाडकी बहीण पोर्टलवर जाऊन अर्ज क्रमांकाने स्थिती तपासू शकता. तसेच गाव पातळीवरील महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी किंवा अंगणवाडी सेविकाकडून मदत मिळू शकते. पुढील म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी शासन लवकरच पुढील वितरण तारीख घोषित करणार आहे. परंतु त्यासाठी केवायसी आणि खाते पडताळणी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी ही संधी गमावू नका. तुमचे कागदपत्र वेळेत तयार ठेवा. तर मंडळी, आपण पाहिलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर 2025 चा हप्ता हा 4 नोव्हेंबर पासून सुरू होऊन 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ही माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत पोस्टद्वारे दिली आहे. म्हणून ही बातमी 100% अधिकृत आणि खात्रीशीर आहे. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक द्या आणि आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच सरकारी योजना, शेतीविषयक बातम्या आणि अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद. जय जवान जय किसान.